आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील। स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। रंगोत्सवाचा जल्लोष सायंकाळपर्यंत रंगला। नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी। तटरक्षक दलाकडून 425 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त। सांब्रा येथील 500 एकर जमिनीच्या संपादनासाठी नव्याने घाट। मोकाट श्वानांच्या बंदोबस्तासाठी मनपाचे नियोजन। बेळगाव जिल्ह्यातील मतदारसंघात निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती। भंगारातील आणखी 150 बस बेळगावात दाखल होणार। कोल्हापूर सर्कलमध्ये बर्निंग कारचा थरार। BS Channabasappa and Sons, the Textile Mall at Tilakwadi, Belagavi. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। रंगोत्सवाच्या निमित्ताने झालेल्या रंगांच्या उधळणीने अवघे शहर विविध रंगांमध्ये न्हावून निघाले। सकाळी 9 पासून सुरू झालेला जल्लोष सायंकाळी 5 पर्यंत अनेक ठिकाणी सुरूच होता। त्यामुळे रंगाने न्हावून निघालेले चेहरे शहरभर सर्वत्र दिसून येत होते। अनेक ठिकाणी डॉल्बीच्या तालावर रंगलेला जल्लोष लक्षवेधी ठरला होता। यामध्ये तरुणाईचा उत्साह उसंडून वाहताना दिसत होता। प्रामुख्याने वॅक्सिन डेपो मैदानावर रंगलेल्या होली मिलन सोहळ्याने अवघ्या शहराची रंगपंचमी साजरी झाल्याचे चित्र दिसून आले। त्याचबरोबर शहराच्या मध्यवर्ती भागात अनेक ठिकाणी डॉल्बीच्या तालावर जल्लोष रंगला होता। शहराच्या कानाकोपऱ्यात रंगपंचमीचा जल्लोष टिपेला पोहोचला होता। यामध्ये तरुणांचा संचार सर्वत्र सुरू होता। वाहनांवरून फिरणाऱ्या रंगाने माखलेल्या तरुणांचे थवे ठिकठिकाणी दिसून येत होते। शहराच्या मध्यवर्ती भागातील पांगुळ गल्ली येथे अश्वत्थामा मंदिरासमोर लोटांगणाचा सोहळा देखील पारंपरिक पद्धतीने पार पडला। यामध्ये आबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जल्लोष करीत रस्त्यांवरून फिरत एकमेकांना रंग लावण्याची स्पर्धा सुरू झाल्याचे चित्र इथे दिसून येत होतं। नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी। भारत आणि इस्रायल यांनी संयुक्तरित्या विकसित केलेल्या जमिनीवरून हवेतील लक्ष्य भेदणाऱ्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची नौदलाची नुकतीच यशस्वी चाचणी केली। नौदलाच्या INS विशाखापट्टणम या युद्धनौकेवरून ही रात्रीच्या सुमारास चाचणी घेण्यात आली। यावेळी हवेतील एका लक्ष्याचा भेद करत असल्याचा व्हिडिओ नौदलाने प्रसिद्ध केला आहे। 70 किलोमीटर अंतरापर्यंत आणि 16 किलोमीटर उंचीपर्यंतचे कोणतेही लक्ष्य, मग ते लढाऊ विमान, हेलिकॉप्टर, ड्रोन भेदण्याची क्षमता क्षेपणास्त्रामध्ये आहे। ध्वनीच्या दुप्पट वेगाने संचार करण्याची क्षमता असल्याने या क्षेपणास्त्राचा मारा चुकवणे अवघड समजले जाते। नौदलामध्ये हे क्षेपणास्त्र 2016 मध्ये दाखल झालं असून विविध युद्धनौकांवर तैनात करण्यात आलं आहे। काल रात्री केलेली चाचणी ही नियमित चाचण्यांचा एक भाग होती। शस्त्रसज्जता आणि क्षमता तपासण्याचा हा एक भाग होता। तटरक्षक दलाकडून 425 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त। भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी गुजरातच्या कच्छमध्ये मोठी कारवाई केली आहे। इंडियन कोस्ट गार्डने ओखाजवळ एका इराणी नावेतून 425 कोटींचे ड्रग्ज जप्त केलंय। 61 किलोंचं हिरोईन या बोटीतून तस्करी करत नेलं जात होतं। गुजरात अँटी टेररिस्ट स्क्वॉडला बोटीतल्या ड्रग्जबाबत गुप्त माहिती मिळाली होती। त्यानंतर भारतीय तटरक्षक दलाने 2 वेळा गस्त घालणाऱ्या जहाजांद्वारे ही कारवाई केली आहे। एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार रात्री
उशिरा ओखा किनाऱ्यापासून 340 किलोमीटर दूर एका बोटीत भारताच्या जलसीमा क्षेत्रात एक संशयित बोट दिसली। ICGच्या जहाजांनी त्या बोटीला थांबण्यास सांगितलं, मात्र तेव्हा इराणी बोटीच्या चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला। त्याचवेळी तटरक्षक दलाने ही महत्त्वाची कारवाई केली। कोस्ट गार्डच्या बोटीने इराणी बोटीचा पाठलाग केला। त्यानंतर ICGच्या जहाजांनी या बोटीला घेरलं। 5 सदस्य आणि चालकासह ही इराणी नाव पकडण्यात आली आहे। या 5ही जणांना अटक करण्यात आली आहे। या बोटीवर 61 किलो हेरोईन होतं, जे जप्त करण्यात आलं आहे। या आरोपींना ओखा या ठिकाणी नेण्यात आलं आहे। सामरा येथील 500 एकर जमिनीच्या संपादनासाठी नव्याने घाट। सामरा येथील शेतजमिनी संपादित करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने पुन्हा एकदा घाट घालण्यात आलाय। यापूर्वी अनेक वेळा या ठिकाणी जमिनीचे संपादन करण्यात आल्यामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे। त्याच परिस्थितीत पुन्हा एकदा 500 एकर जमिनीचे संपादन करण्यासाठी योजना आखण्यात आली आहे। याबाबत प्रशासनाने पूर्वतयारी केली असून लवकरच शेतकऱ्यांना नोटिसा पाठविल्या जाण्याची शक्यता आहे। या शक्यतेची सामरा गाव भागात चर्चा सुरू असून त्यामुळे शेतकरी वर्ग धास्तावला आहे। सामरा येथील विमानतळाच्या विस्तारासाठी यापूर्वी 2 वेळा जमिनीचे संपादन करण्यात आले आहे। तसेच महामार्ग रुंदीकरणासाठी देखील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत। आता पुन्हा एकदा हे संकट ओढवल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे। तसेच पुन्हा एकदा लढा उभा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे अशी चर्चा सुरू आहे। सरकारच्या अनेक प्रकल्पांसाठी जमिनी दिल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या सुपीक उत्पन्नासाठी जमीन शिल्लक राहणार नाही। अशा परिस्थितीत प्रशासनाने भूसंपादनाचा बडगा उगारल्यास शेतकऱ्यांनी काय करावे अशी विवंचना शेतकऱ्यांना लागून राहिली आहे। मोकाट श्वानांच्या बंदोबस्तासाठी मनपाचे नियोजन। महापौर उपमहापौर निवडणूक होऊन महिना झाल्यानंतर सोमवारी महापौरांनी थेट अर्थसंकल्प बैठक आयोजित केली होती। या बैठकीत काही सदस्यांनी प्रभागातील समस्या मांडल्या, तर बऱ्याच सदस्यांनी शहरातील मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवाबाबत चिंता व्यक्त केली। बैठकीला उपस्थित शहराच्या दोन्ही आमदारांनीही मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत मांडले। यावेळी मनपा आयुक्त डॉक्टर रुद्रेश घाळे म्हणाले, मोकाट कुत्र्यासंदर्भात अनेक तक्रारी येत आहेत। महापालिकेच्या वतीने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त केला जातोय। बेळगाव शहरात 17,000 कुत्री आहेत। यामध्ये 2,100 श्वानांची नसबंदी करण्यात आली आहे। महापालिकेकडे केवळ 30 कुत्र्यांना ठेवून घेण्याची व्यवस्था आहे। कुत्री पकडण्यासाठी आसाम येथून 5 जण आले आहेत। मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करताना प्राणी दया संघाच्या सूचनांबाबतही खबरदारी घ्यावी लागत आहे असे स्पष्ट केले। दरम्यान अंदाजपत्रक चर्चेच्या बैठकीत शहरात सांडपाण्याची समस्या, पिण्याच्या पाण्याची समस्या, विविध ठिकाणी कूपनलिका खोदण्यात याव्या, सांडपाणी ओढण्याचे सक्कर वाहन खरेदी, नवी शववाहिका खरेदी याबाबत साधक बाधक चर्चा करण्यात आली। आमदार अभय पाटील आणि आमदार अनिल बेनके यांनी घरपट्टी आणि पाणीपट्टी वाढविण्यात येऊ नये अशी सूचना केली। बेळगाव जिल्ह्यातील मतदारसंघात निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती। आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाली नसली तरी निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत। त्यामुळे निवडणूक आयोगानेही तयारी केली असून जिल्ह्यातील 18 मतदारसंघात निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे। त्यामध्ये जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे। बेळगाव दक्षिण महापालिका आयुक्त, बेळगाव उत्तर महापालिका प्रशासन उपायुक्त, बेळगाव ग्रामीण बुडा आयुक्त या निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे। भंगारातील आणखी 150 बस बेळगावात दाखल होणार। प्रवाशांचा आणि विविध संघटनांचा तीव्र विरोध असतानाही वायव्य परिवहन महामंडळाने बेंगळूर महानगर परिवहन मंडळाकडून भंगारात काढल्या जाणाऱ्या बस खरेदी केल्या आहेत। आता आणखी 150 बस दाखल होणार आहेत। मात्र या बस रस्त्यावर सातत्याने बंद पडत असून प्रवाशांना वेळोवेळी दुसऱ्या बसची व्यवस्था करून द्यावी लागत आहे। त्यामुळे नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे। BMTCने 8 ते 9 लाख किलोमीटर धावलेल्या आपल्या ताफ्यातील 25,000 बस भंगारात काढल्या आहेत। वायव्य परिवहन महामंडळाने या बस दुरुस्ती करून आपल्या ताफ्यात सामावून घेतल्या आहेत। बेळगावात बसचा तुटवडा असल्याने अशा 50 बस बेळगावला पाठवण्यात आल्या असून आणखी 150 बस दाखल होणार आहेत। कोल्हापूर सर्कलमध्ये बर्निंग कारचा थरार। केली रोडवरील कोल्हापूर सर्कल येथे धावत्या कारला अचानक आग लागल्याची घटना सायंकाळी 7:30 वाजता घडली। दुर्दैवी कारमधील चालक आणि इतर नागरिक बाहेर पडल्याने प्राणहानी झाली नाही। बेळगावकडून केलीकडे जात असताना कोल्हापूर सर्कल येथे भर रस्त्यात कारने पेट घेतल्याने चौकातून होणारी वाहतूक ठप्प झाली होती। कारच्या समोरील भागातून धूर येत असल्याचे निदर्शनास येताच वाहनातील चालक आणि इतर नागरिक बाहेर पडले। बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले। यामध्ये संपूर्ण कार जळून खाक झाली। शहरातील महत्त्वाचा रहदारी रस्ता असणाऱ्या ठिकाणी घटना घडल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती। या घटनेमुळे चौकातून होणारी वाहतूक ठप्प होऊन रस्त्यावर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या। आणि आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज।
जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया। रंगोली में खिले रंग खुशियों के भी तराने, तन मन झिलमिल जाए हर पल होंगे सुहाने। ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। आराधना मारुति गली बेलगाम। मन भाए आराधना। बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। बिहार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत दंगल घडवून विध्वंसक कृती करण्यासाठी कर्नाटकातून आर्थिक रसद पुरवली गेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। मंगळूर जिल्ह्यातील बंटवाळ तालुक्यातील चौघांच्या घरांवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने छापे टाकून शोध सुरू केलाय। या चौघांपैकी एकटा काही दिवसांपूर्वी दुबईहून मंगळूरला परतला आहे। गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींची पाटण्याची सभा उधळून लावण्यासाठी कट रचण्यात आला होता। त्यासाठी मंगळूर जिल्ह्यातील चौघांनी आर्थिक पुरवठा केला असल्याचे समोर आले। चौघांच्या खात्यावरून विविध खात्यांना कोट्यावधी रुपये वर्ग करण्यात आले आहेत। त्यामुळे त्यांच्या घरांवर छापे टाकण्यात आले। किरण जाधव यांचा सत्कार। मजगावमधील श्री भगवान दिगंबर जैन मंदिर, रत्नत्रयनगरी येथे श्री सिद्धचक्र आराधना महामंडळ विधान महोत्सव सुरू आहे। 27 फेब्रुवारीपासून सुरू असलेला हा महोत्सव 7 मार्च पर्यंत चालेल। या महोत्सवाला किरण जाधव यांनी हजेरी लावून स्वामींचा शुभाशीर्वाद घेतला। यावेळी मंदिर व्यवस्थापन आणि मंडळातर्फे पुष्पहार आणि स्मृतिचिन्ह देऊन जाधव यांचा सन्मान केला। जाधव म्हणाले, मनुष्याला उदरनिर्वाहासाठी कर्म आणि मोक्षासाठी धर्म गरजेचा आहे। यासाठी मनुष्याने चांगले कर्म करण्याबरोबरच धर्माचे अनुकरण करणेही गरजेचे आहे। संस्कारहीन आणि संस्कृती शून्य मनुष्य हा कुचकामी ठरतो। यासाठी प्रत्येकाने जीवन जगताना धर्माची कास आवर्जून धरावी असे त्यांनी सांगितले। 12वी परीक्षार्थींना बस प्रवास मोफत। येत्या 9 ते 29 मार्च दरम्यान होणाऱ्या 12वी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी परिवहन संस्थेच्या बसमधून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवासाची सोय करण्यात आली आहे। वायव्य कर्नाटक परिवहन मंडळाकडे शिक्षण विभागाने विनंती केली होती। त्यानुसार 12वी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची बसमधून मोफत प्रवास करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। परीक्षा देणारे विद्यार्थी शहर, उपनगरी, नियमित आणि संस्थेच्या एक्सप्रेस बसने त्यांच्या निवासस्थानापासून नियुक्त परीक्षा केंद्रांवर जाण्यासाठी आणि त्यांच्या घरी परतण्यासाठी विनामूल्य प्रवास करू शकतात। 12वी परीक्षेचे प्रवेशपत्र दाखवून ते प्रवास करू शकतात। अबकारी खात्याकडून जप्त वाहनांचा लिलाव। खानापूर रामदुर्ग तालुक्यात अबकारी खात्याने जप्त केलेल्या वाहनांचा 8 मार्च रोजी लिलाव होणार आहे। बेकायदेशीर मद्य विक्रीच्या वेळी वाहने देखील जप्त केली जातात। अनेक वाहने मूळ मालकांकडून सोडवून नेली जात नाहीत। त्यामुळे ती खराब होण्यापेक्षा शासनाच्या तिजोरीत आर्थिक भर पडावी या उद्देशाने या वाहनांचा लिलाव केला जातो। खानापूर विभागातील अबकारी खात्याने जप्त केलेल्या काही 4 चाकी आणि दुचाकी वाहनांचा लिलाव बुधवारी सकाळी 11 वाजता खानापूर अबकारी कार्यालय आवारात होणार आहे। असाच लिलाव रामदुर्ग विभागाचाही होणार असून त्याची वेळही सकाळी 11 वाजता असून अबकारी निरीक्षक कार्यालय आवारात ही लिलाव प्रक्रिया चालणार आहे। त्या स्थितीत वाहन घेण्यासाठी इच्छुकांनी लिलाव प्रक्रियेत सहभागी व्हावे असे आवाहन बेळगाव अबकारी उपविभागाने केले आहे। निवृत्त जवानावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा।
तालुक्याच्या पश्चिम भागातील एका गावातील एका निवृत्त जवानाने 11 वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे। यानंतर गावातील चिडलेल्या तरुणांनी त्याच्या घराची तसेच कारची मोडतोड करण्याबरोबरच या जवानाला चांगलाच चोप दिला। मुलीच्या फिर्यादीनुसार त्याच्या विरोधात बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला। 2 दिवसांपूर्वी बेळगावला रिक्षाने शाळेला येणाऱ्या मुलीला रिक्षा चालकाने निम्म्यापर्यंत आणले। त्याच्या ओळखीचा तसेच या मुलीच्या ओळखीचा एक जण कार घेऊन जात असल्याचे दिसल्यानंतर या मुलीला तिच्या घरी सोडण्याची विनंती या निवृत्त जवानाला केली। त्याने मुलीला कारमध्ये घेऊन तिचा विनयभंग केला। घडलेला प्रकार मुलीने घरी येऊन सांगितला। त्यामुळे या मुलीच्या कुटुंबियांनी तसेच अन्य तरुणांनी या जवानाचे घर गाठून मोडतोड केली। घरासमोर लावलेल्या कारच्याही काचा फोडल्या। यानंतर त्यालाही घराबाहेर खेचत मारबडव केली। पोलिसांनी घरच्यांकडून फिर्याद लिहून घेत याची नोंद करून घेतली आहे। पुढील कार्यवाही सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले। आमदार माडाळांच्या शोधासाठी 7 पथके, कंत्राटदाराकडून 40 लाख रुपयांची लाच घेताना लोकायुक्तांच्या जाळ्यात अडकलेल्या आमदार विरुपाक्ष माडाळ यांचे पुत्र प्रशांत माडाळ यांना अटक करण्यात आली आहे। आता त्यांच्या दुसऱ्या मुलाला नोटीस बजावण्यात आली असून अटकेच्या भीतीने फरार झालेले आमदार विरुपाक्ष माडाळ यांच्या विरोधात शोध नोटीस जारी करण्यात आली आहे। आमदार माडाळ विदेशात पळून जाण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर सर्व विमानतळांना माहिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। लुकआउट नोटीस जारी केल्यानंतर आरोपीला देशाबाहेर जाताना न्यायालय अथवा पोलिसांकडून अनुमती घ्यावी लागते। पुत्र प्रशांत यांना अटक करून 5 दिवस झाले असले तरी आमदारांचा थांग पत्ता नाही। अटक होण्याची भीती असल्याने ते अज्ञात स्थळी आहेत। ते अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात येत आहे। निवृत्त अधिकाऱ्याचे घर भर दिवसा फोडले। माळमारुती परिसरातील साई मंदिराजवळील वंटमुरी कॉलनीतील घर चोरट्यांनी भर दिवसा फोडले। घरातील 14 तोळ्यांचे सोन्याचे दागिने, चांदीच्या काही वस्तू आणि 65,000ची रोकड असा 8 लाखांचा ऐवज चोरट्यांनी पळवला। रविवारी सकाळी 10 ते 11:30च्या सुमारास ही घटना घडली। निवृत्त सरकारी अधिकारी इरय्या मोगय्या मठपती राहणार वंटमुरी कॉलनी यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे। याबाबत माळमारुती पोलिसांनी दिलेली माहिती अशी की इरय्या मठपती यांच्या मुलीचे 4 दिवसांनी लग्न आहे। यासाठी त्यांनी दागिने घरी आणून ठेवले होते। त्यांच्या नातेवाईकाला बरे नसल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते। त्यांना पाहण्यासाठी ते रविवारी सकाळी 10 वाजता कुटुंबियांसह हॉस्पिटलला गेले। 11:30 वाजता जेव्हा ते घरी परतले तेव्हा समोरील दरवाजाचे कुलूप तोडलेले आढळून आले। नारायण भावकांना पाटील यांचे निधन। कंगराळी खुर्द गावचे प्रतिष्ठित नागरिक आणि सुदर्शन बेकर्सचे मालक नारायण भावकांना पाटील वय 62 यांचे दिनांक 6 रोजी रात्री अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले। उमेश खाडेचे राष्ट्रीय स्पर्धेत घवघवीत यश। अखिल भारतीय स्पोर्ट्स काउन्सिल यांच्या वतीने इंदोर येथे आयोजित करण्यात आलेल्या 25व्या राष्ट्रीय कर्णबधीर वरिष्ठांच्या जलतरण स्पर्धेत बेळगावमधील स्विमर्स आणि ॲक्वेरियस स्विम क्लबच्या जलतरणपटू उमेश खाडे यांनी चमकदार कामगिरी करताना 3 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई करत घवघवीत यश संपादन करताना आपल्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला। सदर स्पर्धेत उमेश खाडे यांनी 50 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक, 100 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक तसेच 200 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक मध्ये सुवर्ण पदक, 200 मीटर वैयक्तिक मिडलेमध्ये रौप्य पदक तर 50 मीटर फ्रीस्टाईल मध्ये कांस्य पदक मिळवले। उमेश खाडे यांनी संपादन केलेल्या या नेत्रदीपक कामगिरीमुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत असून त्याला जलतरण प्रशिक्षक उमेश कलघडगे, अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंढके, नितेश कुडुचकर आणि गोवर्धन काकतकर यांचे मार्गदर्शन मिळत असून डॉक्टर प्रभाकर कोरे, रोटेरियन अविनाश पोद्दार, जयंत उंबरवाडी, माती कापाडिया, लता कित्तूर, सुधीर कोसाने, प्रसाद तेंडुलकर यांचे प्रोत्साहन मिळत आहे। कुस्ती हबमध्ये कंगराळी खुर्दच्या पैलवानांचे सुयश। शिग्गाव येथे रविवारी यशस्वीरित्या पार पडलेल्या 4 दिवसांच्या कुस्ती हब्ब अर्थात कुस्ती महोत्सवात कंगराळी खुर्द येथील बाल हनुमान तालमीच्या पैलवानांनी उल्लेखनीय यश संपादन केले। शिग्गाव येथे मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने आयोजित 4 दिवसांच्या कुस्ती महोत्सवाची रविवारी यशस्वी सांगता झाली। या कुस्ती महोत्सवात कंगराळी खुर्द येथील बाल हनुमान तालमीच्या परशुराम जाधव, प्रथमेश हट्टीकर, पार्थ पाटील आणि अजय चौगुले यांनी अभिनंदन यश मिळविले। यापैकी प्रथमेश जाधव यांनी 125 किलो वजनी गटातील अंतिम लढतीत प्रतिस्पर्धी मल्लावर विजय मिळवत सुवर्ण पदक हस्तगत केले। प्रथमेश हट्टीकर याने 17 वर्षाखालील 80 किलो वजनी गटात रौप्य पदक मिळविले। या दोघांव्यतिरिक्त पार्थ पाटील आणि अजय चौगुले यांनी अनुक्रमे 79 किलो आणि 60 किलो वजनी गटात कांस्य पदकाची कमाई केली। हे सर्व मल्ल माजी ऑलिम्पियन MR पाटील आणि माजी आंतरराष्ट्रीय मल्ल महेश डुकरे यांच्या मार्गदर्शनाखाली NIS कुस्ती प्रशिक्षक कृष्णा पाटील, स्मिता पाटील आणि प्रशांत पाटील यांच्याकडून कुस्तीचे धडे घेत आहेत। उपरोक्त यशाबद्दल संबंधित मल्लांचे कंगराळी खुर्द गावासह सर्वत्र अभिनंदन होत आहे। तामिळनाडू आंध्र प्रदेश सामना अनिर्णित।
तामिळनाडू आंध्र प्रदेश यांच्यातील 4 दिवसीय कसोटी सामना अनिर्णित राहिला। शेवटच्या दिवशी आंध्रच्या SV राहुल याने शतकी खेळी करून संघाचा पराभव टाळला। तामिळनाडू संघाने पहिल्या डावात दमदार फलंदाजी करत आंध्र प्रदेश संघाविरुद्ध 752 धावा केल्या होत्या। सलामीवीर माधव प्रसाद याने त्रिशतक आणि भूपती वैष्णव याने 1.5 शतकी खेळी केल्याने तामिळनाडू संघ मजबूत स्थितीत होता। आंध्र संघाचा पहिला डाव 194 धावांवर संपुष्टात आला होता। दुसऱ्या डावात खेळताना आंध्र संघाने तिसऱ्या दिवसाअखेर 2 बाद 110 धावा केल्या। आंध्र संघ 348 धावांच्या पिछाडीवर असताना चौथ्या दिवशी तामिळनाडू संघाला संधी होती, मात्र सोमवारी सकाळी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला राहुल याने दमदार फलंदाजी करत 13 चौकार आणि एका षटकारासह 120 धावांची संयमी खेळी साकारली। आंध्रचे 5 फलंदाज बाद झाल्यानंतर तामिळनाडू संघाला पुन्हा विजयाची संधी निर्माण झाली होती, मात्र 8व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या भरमा तेजा याने नाबाद 38 तर 9व्या क्रमांकावरील फलंदाज शेख इस्माल याने नाबाद 49 धावा केल्या। या दोघांच्या चिवट फलंदाजीमुळे तामिळनाडू संघाला विजयाचे खाते उघडण्यापासून वंचित राहावे लागले। यल्लेश हुडेड आणि अमूल्या पुजारी यांना अजिंक्यपद। बेळगाव जिल्हा सायकलिंग संघटना आणि KMF यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव जिल्हास्तरीय सायकलिंग स्पर्धेत महिला गटात बेळगावच्या अमूल्या पुजारी आणि पुरुष गटात रामदुर्गच्या यल्लेश हुडेड यांनी विजेतेपद पटकाविले। CPED मैदानावर दुपारी बेळगाव जिल्हा सायकलिंग संघटना आणि KMF तर्फे आयोजित सायकलिंग स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी माजी मंत्री आणि कर्नाटक KMFचे अध्यक्ष भालचंद्र जारकीहोळी, MLC आणि बेळगाव KMFचे अध्यक्ष विवेकराव पाटील, उद्योजक अनिल पोद्दार, सायकलिंग प्रशिक्षक मोहन पत्तार, MP मरणूर, RS पुजारी, बाळ सुळेभावी, राजके पुढे, वळाप्पा दंडी आदी मान्यवर उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते ध्वज उंचावून स्पर्धेला प्रारंभ झाला। या स्पर्धेत पुरुष विभागात 40 तर महिला विभागात 35 सायकलपटूंनी सहभाग घेतला होता। पुरुष गटात 8 किलोमीटर सायकलिंग स्पर्धेत यल्लेश H हुडेद रामदुर्ग याने पहिला, हनुमंत BK मुडलगी याने दुसरा, हनुमंतप्पा धर्मट्टी रामदुर्ग याने तिसरा, दर्शन N देसाई याने चौथा, मुत्तन पाटील अथणी याने 5वा तर आदित्य गुरव बेळगाव याने 6वा क्रमांक पटकावला। ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सायकलिंग प्रशिक्षक मोहन पत्तार, MP मरणूर, राजके पुढे, वळाप्पा दंडी यांनी विशेष परिश्रम घेतले। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते। धन्यवाद।